माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 301 ते 375 याचे कथन करणार आहे. ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण, किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते आणि मनास वाटल्यास आपल्याला आपण आवरून धरते, तैसे इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. अर्जुना, आणि काही एक सांगेन एके कौतिक, या विषयात ते साधक तेजिती असे. अर्जुना, आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो, ऐक. जे साधक निग्रहाने विषयाचा त्याग करतात, क्षेत्रादी इंद्रिये आवरिती परीरसने नियमून करती, ते शस्त्रधा कवळितती विषयी. जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात पण जिभेला आळा घालत नाही, त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. जैसी वरी वरी पालवील फुडिजे आणि मुखी उदक घालिजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरती पालवी वरवर खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार. तो उदकाचे बळे आदिके, जैसा आवडेनी आगे फाके, तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे. ते झाड पाण्याच्या जोरदार आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारत जाते, त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या दराने विषय वासना मनात पोचतात. येरा इंद्रिया विषय सुटे, तैसा नियमून ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय सुटतात, त्याचप्रमाणे रस खाणे पिणे हा जिभेचा विषय निग्रहाने सोडता येत नाही, कारण त्यातून जगणेच व्हायचे नाही. मग अर्जुना, स्वभावे ऐसी याही नियमाने पावे, जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्षानुरूप अनुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा त्याला अशाही रचनेचे सहजच नियमन करता येते. तै शरीरभाव नसती इंद्रिये विषय विसरती, जे सोहंभाव प्रतीती प्रकट होय. ज्यावेळी ते ब्रह्म आहे असा अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. येर हवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे राहटताती जतना निरंतर. एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत, जे ती इंद्रिये उत्खलन होऊ नयेत म्हणून नेहमी जपूक वागतात. जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमाची तटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती. जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमाचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात, तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढीयसी, जैसी मंत्रज्ञाते विजसी भुलवी का. त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे, ज्याप्रमाणे हडळ मंत्रिकांना चकवते. देखे विषय ऐसे पावती कृती सिद्धीचे निमिषे, मग अकाळी ती स्पर्शे इंद्रियाचे. त्याप्रमाणे पहा, हे विषय क्रोधी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग हे इंद्रियांच्या द्वारा साधकाला त्यापासून टकतात.
तिथे संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. अशा पेचात मन सापडते, म्हणजे हे मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते. त्याचा अभ्यास जागच्या जागी राहतो. इंद्रियांचा जोर हा असा आहे. म्हणून आईके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी असता सांडूनिया. म्हणून अर्जुना, एक सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे सर्वस्वी दमन करतो, तोची तू जाण योग निष्ठेसी कारण. जयाचे विषय सुखे अंतःकरण झुकवेना. ज्यांचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योग निष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सतूत, तो माते हृदया आतू विसंबेना. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे त्याला आपले परमार्थाचे सुद्धा अंतःकरणापासून विस्मरण होत नाही. ये रहवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही. तरी सांजू तुची पाही संसारू असे. एरवी एखाद्याने बाह्यता विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. जैसा का विषयांचा लैशू धैती लिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. ज्याप्रमाणे विषयाचा एक थेंब घेतला तरी तो हार होतो आणि मग निसंशय प्राणाची हानी करतो. तशी विषयाची शंका मनी वस्ती देखा घालू करी अशेखा विवेक जाता. त्याचप्रमाणे पहा, या विषयांची नुसती शंका, सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिली तरी ती संपूर्ण विषय मात्रांचा घात करते. जरी हृदय विषय स्मरती तरी निसांगी ही आपजे सांगती. संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. अंतःकरणात विषयाची नुसती जर आठवण असेल तर संग टाकलेल्यांनीही पुन्हा विषयासक्ती येऊन चिटकते व त्या विषयासक्तीमुळे विषय प्राप्तीची इच्छा निर्माण होते. तेथ काम उपजलं तेथ क्रौंधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला समूह जाणे. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिऱ्हाड अगोदरच ठेवलेले असते आणि तेथे क्रोध आला तेथे कार्यकार्याविषयी अविचार ठेवलेलाच आहे असे समज. समोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चढवाते ज्योती आहत जैशी. ज्याप्रमाणे सुसाट्याच्या वायूने दिवा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे संमोहनाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. का अस्तमानी निशी जैसी सूर्य ते बाते पासी, तैसी दशा स्मृती अंशी प्राणी असी. किंवा सूर्य मावळण्याच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते, त्याचप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते. मग अज्ञानध केवल तेने आपलं विजय सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग सर्वत्र अज्ञानाचा अंधार होतो व त्याचे आचरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जैसे जात्यंधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीची होवी भवे धनुर्धरा. जसा जन्मांध पळापळ सापडला म्हणजे निरुपायाने दोन होऊन सैरावैरा धावू लागतो, तसे अर्जुना बुद्धीला पण भ्रमण होते. ऐसा स्मृती भ्रंशू घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथे समूळ हे उपडे ज्ञान जात.
अशा रीतीने स्मृतीला भंश झाला की बुद्धीची सर्व प्रकारे विचंबना होते व त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे सगळे समूळ नष्ट होते. चेतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याचप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते असे समज. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरुषके. म्हणून अर्जुना ऐक, लाकडाच्या ठिणगी लागली ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते. तसे विषयाचे ध्यान जरी विषय वाहे मन तरी येसणे हे पतन दिवसीन पावे. त्याप्रमाणे विषयाचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते. म्हणून विषय हे आघडे सर्वथा मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशील. म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावे. मग राग द्वेष आवड नावड आपोआप नष्ट होतील. पार्था आणि काही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्जुना आणखीन एक गोष्ट ऐक, राग द्वेषाचा एवढा नाश झाल्यावर इंद्रिये विषयात जरी कदाचित रंबाण झाली तरी ते विषय बाधक होत नाही. जैसा सूर्य आकाश गतू रश्मी करे जगात ते परशुतू तरी सांग दोषे काय लिंपतू ते चेनी. त्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणांरूपी हातांनी स्पर्श करतो पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय. तैसा इंद्रियाची उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोधाविन होई असे. त्याप्रमाणे जो विषयाच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन व काम क्रोध रहित झालेला असतो तरी विषया तया काही आपण पेवाचुनी नाही. मग विषय कवण काही बाधतील कवणा. आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कसे काय आणि कसली कोणाला बाधा करणार. जरी उदकी उदक बुडिजे अग्नी आगी पोळीजे तरी विषय संगे आप्त विजे परिपूर्ण तो. जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. ऐसा आपणची केवडा होऊनी असे निस्वन्न तियाची प्रज्ञा अचन्य निभ्रांत मानी. असा तो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो. त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे तू निसंशय मान. देखे अखंडित प्रसन्नता आती जेथ चित्ता तेथ रिंगणे नाही स्मरता संसार दुःखा. पहा, जेथे पित्ताला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. तैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृष्णेचा अडदरू कहीची नाही. ज्याप्रमाणे अमृताचा धरा ज्याच्या पोटात उत्पन्न होतो त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते. तेथे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे आहे. देव अपैसी बुद्धी राहे परमात्मा रूपी. ज्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले. ज्यावेळी परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी बुद्धी सहज स्थिर होते. जैसा निवांतीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्त. याप्रमाणे निवारयाच्या ठिकाणी
असलेले दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळिता जाण गुणी विषयादिकी. योगयुक्त होऊन राहण्याचा हा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, त्याला शब्दादी विषय आपल्या पाशांनी जखडून टाकतात. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्वैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, ज्याची बुद्धी स्थिर अशी केव्हाच होत नाही, आणि तशी बुद्धी स्थिरतेची उत्कृष्ट इच्छाही त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना, तरी शांती कैची अर्जुना आपू होय. आणि पहा, निश्चलाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनात शिवत नाही, जर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार. येथे शांतीचा दिवाळा नाही, ते सुख विसरोनी न रिंगे कही, जैसा पापियांच्या ठाई मोक्ष नवसे. ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतोच, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही, तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकत नाही. देखे अग्निमाजी धापती, तिये बीजे जरी बिरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. पहा, विस्तवात घातलेले बी जर उगवेल तर शांतीहीन पुरुषांच्या सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणून आयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निकेत. म्हणून मनाची चंचलता हे दुःखाचे सार आहे, त्याकरता बुद्धी इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले. इंद्रिये जे जे म्हणती ते त्याची, जे पुरुष करवती ते तरलेची न तरती विषय सिंधू. ही इंद्रिये जे म्हणतील तेच जे पुरुष करतात. इंद्रियांच्या नादाने जे वागतात ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखरच गेले नाहीत असे समजावे. जैसी नाव थडिये ठाकीता, जरी बरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपावो पावे. ज्याप्रमाणे नाव तीरावर येऊन लागल्यानंतरही जर वादळात सापडली तर ज्या अपावालाही चुकवू शकत नाही, तोच उपाय तिला मागून पोचतो. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळीती, जरी कौतुके तरी आक्रसिला जाण दुःखे संसारिके. ज्याप्रमाणे आत्माप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे लाड केले तर तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. म्हणून आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. म्हणून आपल्याला आपली इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना दुसरे काही त्याहून मोठे सार्थक आहे काय. दुःखे कूर्म जिया परी, उबाळला अवयव पसरी, ना तरी इच्छा वसे आवरी आपण पेची. पहा, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आखडून घेते, तैसी इंद्रिये अपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज. आता आणिक एक गहन पूर्णाये चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परिसपा. आता आणखीन एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गूढ सहसा लक्षात न येणारे लक्षण तुला सांगतो, ऐक. देखे फुतजात निंदेले, तेथेची जया पाहिले, आणि जीव जेथ चेडले ते
निद्रित जो पहा. सर्व प्राणी मात्र ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले अज्ञानी असतात, त्या ठिकाणी ज्यांना उजडलेले असते, म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते, आणि जीव ज्या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जागे विषय सुख अनुभवणारे असतात, त्या ठिकाणी जो निजलेला असतो, विषयापासून निवृत्त असतो, तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोच खरा निरपराधी होय अर्जुना, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे असे समज. पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अश्वभता सागरी अखंडित. अर्जुना, आणखीन एका प्रकाराने त्याला ओळखता येईल. तो एक प्रकार ऐक. पहा, जशी समुद्रात निरंतर शांतता असते, जर ही सरिता बोध समरून परिपूर्ण होऊन मिळत, तरही अधिक नोहे ईशत मर्यादा न सांडी. सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्रात मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडी सोडत नाही ना. तरी ग्रीमकाळी सरिता शोधूनी जाता समस्त परी न्यून नवे पार्था समुद्र जैसा. किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यामुळे जरी त्यास एकही नदी मिळाली नाही, तरी त्यावेळी अर्जुना समुद्र मुळीच ओसरत नाही. तशी प्राप्ती वृद्धी सिद्धी तयासी शोभू नाही बुद्धी, आणि न पवता न पाधी अगती तयाते. त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्या असतानाही ज्याचे मन हर्षाने उचंबळत नाही, आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत, तर अधौर्याची त्याला बाधा होत नाही. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवेरी, कान लाविजेवरी अंधारी गोडे लोको. सांग बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का? आणि दिवा लागला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून ठेवता येईल का? देखो वृद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी, तो विंगुतला असे अंतरी महासुखी. पहा, ज्याप्रमाणे वृद्धी सिद्धी आल्या की गेल्या त्याचे त्याला भानही नसते, तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. जी आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पातळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे भिल्लांधेई. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनातही तुच्छ समजतो, तरी भिल्लांच्या पालांच्या पोपटावर कसा खुश होईल? जो अमृतासी ही ठेवी, तो जैसा का कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृताला नावे ठेवतो, तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही, त्याप्रमाणे त्याला आत्मसुखाचा अनुभव आला तरी तो वृद्धीचा भोग घेत नाही. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही, तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृता होतो. अर्जुना, काय आश्चर्य आहे पहा, जेथे स्वर्गसुखाची फीच गणती नाही, जेथे पापड्या वृद्धी सिद्धीचा काय पाड. ऐसा आत्मबोधे तोषला, तो परमानंदे पोचला, तोची स्थिर प्रज्ञ भला ओळखतू. असा तो आत्मज्ञानाने पुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू समज. तो अहंकाराने दंडनू सकळ कामू सांडुनी, विचरे विश्व होनी विश्वा माझी. तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून व अनुभवाच्या अंगाने जगद्रूप बनून जगात वावरतो.
हे ब्रह्मस्थिती निसीम जे अनुभवावित निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. ही ब्रह्मसिद्धी अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष किंवा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोचतात. जे निष्ठुशी मिळता देहातीची व्याकुळता झाड ठाकोन सके चित्ता प्रज्ञा जया. कारण की चितुकी म्हणजे ज्ञानस्वरूपी मिळवल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता चित्ताची तळमळ ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही तेची ते स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुन प्राप्ती संजयो म्हणे. तीच ती स्थिती श्रीकृष्णांच्या स्वमुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला. असे कृष्णवाक्य ऐकुनी तेश अर्जुने म्हणितले आता आमुच्याची काजा कीर असल आले उपपत्ती या. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले. जे कर्मजात आगवे येथ निराकारिले देवे तरी पारुषले त्या झुंजावे म्हणून या. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले तर मग माझे युद्ध करणे ऐतेच थांबेल. ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुर्धरू आवबाडला आता प्रश्न करील भला आशंकोनी. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. त्यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करी. तो प्रसंग असे नागरू जो केवळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्राप्त हिनू. तो प्रसंग मोठा बहरीचा आहे. जणू काय तो सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. जो आपण सर्व ज्ञानाशू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञान देव सांगेल मातू निवृत्ती दासू. सर्वज्ञ जो श्रीकृष्ण तो स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांच्या शिष्य ज्ञानदेव सांगेल. इति श्री ज्ञानदेव वीरचित्तायां भावार्थ दीपिकाया द्वितीयो अध्याय समाप्त.